देता का देता का अधिवेशनामध्ये मी स्वतः पालीत राहून 3-4 दिवस, मला वाटते महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल भटक्या जमातीच्या घरासाठी, त्यांच्या मागणीसाठी 4 दिवस हॉटेल किंवा रूम मध्ये न राहता पाल टाकून आंदोलन केलेलं होतं. तिथे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते. मला माहित आहे का भटक्या जमातीच्या लोकांचं आयुष्य कसं जगतं, कशा पद्धतीनं राहतं. अनेक कष्ट कबाड कष्ट करून हाती 75व्या वर्षामध्ये सुद्धा साधं घरकुल भेटलं नाही, आणि घर भेटलं नाही तर मग त्याची अस्थिरता कशी वाढतं. एका घरामुळे आमचं शिक्षण कसं डुबतं, एक घर नसलं तर मग आरोग्याचे प्रश्न कसे निर्माण होतं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि मी कालच सभागृहामध्ये सांगितलं का मच्छीमार करणाऱ्या या समाजामधले काही समाज असा बांधव आहे, इतका मोठा धरण बांधलं जातं आणि ठेके मात्र मुंबईच्या आणि दिल्लीतल्या लोकांना दिले जातं. त्याचाही निषेध आम्ही काल सभागृहामध्ये केला. आम्ही आंध्राच्या लोकांना, काही मुंबईच्या लोकांना दिलेला आहे. आणि म्हणून मुळात आपण पाहतो का वंश परंपरेनं आणि हा आलेला व्यवसाय सुद्धा आमचा कोणी हिसकून घेतला नाही पाहिजे. आणि जर त्यावर सरकारने जर निर्णय घेतला नाही आणि हे मोठ्या धरणावर जर आम्ही पाहतो दुसरे ठेकेदार आणून बसवले तर त्याच्या विरोधात त्या धरणावर बच्चूकडू येऊन त्याला तिथं तशा पद्धतीनं सबक दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय निर्णय घेईन तो असू द्या, पण आम्ही या बाबतीत, कारण हा अधिकार आमचा आहे, भटक्या जमातीतल्या लोकांचा आहे, आणि श्रीमंतांना श्रीमंत व्हायचं, गरिबांना गरीब व्हायचं, अशा पद्धतीच्या भूमिका जर कुठलं सरकार करत असेल तर त्याच्या विरोधात इथंच नाही तर धरणावर येऊन सुद्धा विरोध केल्याशिवाय राहणार नाही, आपल्या सर्वांना गवाही देतो. मित्र, आपण पाहतोय का आज जे घरकुल योजना आहे, मोदीजीनं सांगितलं होतं का 2022 पर्यंत आम्ही सगळ्यांना घर देऊ, आणि आज आपण पाहतो का इथं असणाऱ्यांच्या तर 100% लोकांना घर भेटलं नसेल. पहिले तर जातीचे दाखलेच भेटत नाही. एकूण तिकून मला वाटते भटक्या जमातीसाठी 61च्या पुराव्याची गरज नाही. एक शासन निर्णय आहे. माझ्या भागात सुद्धा मी जातीचे दाखले दिले. आमसभेचा ठराव करायचा, आमसभेचा ठराव करून त्याच्यात स्पष्ट लिहायचं काय हे लोक आमच्या गावात गेल्या 60, 70, 80 वर्षापासून अगोदर राहतं आणि हे भटक्या जमातीचे लोक आहे. एवढा ठराव जरी दिला तर 61, 66च्या पुराव्याच्या अगोदरची गरज नाही. तो देत नसन एसडीओ तर मला सांगा, आम्ही तिथे आणू तिथे, कारण हा शासन निर्णय पहिलेच आहे. तोही लागन तर मी तुम्हाला आणून देतोय. आपल्याजवळ ते काढून घ्या लागन, याच्या भास्कर जवळ असन. आता यशवंत मुक्त वसाहत योजनेमध्ये टार्गेट दिल्या जातं, मार बजेटमध्ये तरतूद केल्या जाते, आणि घरकुल मात्र आपण जर पाहिलं तर एका तालुक्यात 4, 5, 10 असे येतं. मोठ्या मुश्किलनं 15-20 आले तर मागणारे असते 5000 लोक, आणि घरकुल येतं फक्त 4 किंवा 5 लोक येले. आता जेव्हा शेवटच्या लोकांना जर आपल्याला नंबर लावायचा असेल तर मेल्यावरच लागल, आणि स्मशानभूमीतच घर बांधा लागन, जाग्यावर बांधायची गरज पडणार नाही. आणि या सगळ्या प्रश्नाबाबत आपण 4 दिवस आंदोलन केलेलं होतं, आणि त्यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात, राशन कार्डच्या संदर्भात आता जो 12 मेचा शासन निर्णय केला तोही रद्द झाला पाहिजे. या सगळ्या तुमच्या बिल्डिंगच्या बाबतीत मी या लोकांना बोलावलं होतं, हे लोकच तिथं आले नाही. आयुक्तमध्ये मी 2दा जाऊन बसलो आयुक्ताकडे, कारण भोई समाजाचा मेळावा संमेलन अमरावतीने झालं होतं, आणि मी तेव्हा सांगितलं होतं का 19 फेब्रुवारीच्या आत मी हे तुमचं काम करून देतो. पण दुर्दैव आहे का त्याच्यानंतर मला एक फोन आला होता राजेंद्र पारिसेचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला बोलावलं, आपण कोणीच आलं नाही. मी 2दा आयुक्त कार्यालयातून वापस आलो, पण आपले लोक आले नाही. हा काही मला दोष नाही आहे. आपण तिथं आले असतं तर कदाचित आपण तिथलं दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. पण ते आता जर तुम्ही आले, उद्या परवा मी आहेच,
18-19 तारखेला मी इथेच आहे. असं तर आपण आयुक्ताकडे जाऊ, त्याच्याचकडे काम आहे, ते काही शासनाकडे काम नाही आहे. आणि मग तिथं आलं तर तिथच्या तिथंच तो मार्गी लागतं. आणि मला माहित आहे का, मी कालही बोललोय सभागृहामध्ये का हा व्यवसाय करणारा समाज आहे. या व्यवसायाला जर याला मदत केली, एका इकडे आरक्षणामध्ये नोकरी भेटत नाही आणि भेटलं तर कधी कधी आम्ही हे सगळं भटकत राहत असल्यामुळे शिक्षण होत नाही. आणि अशा अवस्थेत ज्याचा जो धंदा आहे त्याच्यात जर आम्ही पाहतोय पैसे जर सरकारनं टाकले तर हा सगळा समाज स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद ठेवतो. आणि त्यासाठी सरकारनं समोर आलं पाहिजे. यासाठी निश्चितच प्रयत्न करू. उद्या या बाबतीत लक्षवेधी पण आहे. ते लक्षवेधीमध्ये सुद्धा आम्ही हे बोलणार आहोत, मंत्र्याकडून याचं उत्तर घेणार आहोत. आणि जे उत्तर जे काही येईल ते तुमच्यापर्यंत पाठवण्याचा मी प्रयत्न करेल. आमच्या मताच्या भरोशावर निवडून आलेले हे मजा मारत आहे एसीच्या गाडीमधून, एसीच्या बंगल्यामध्ये राहत आहे. त्यांना इथे यायला फुरसत नसते, आपल्या गावात यायला फुरसत नसते. म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्या मोर्चाची जे स्लोगन आहे, येता की देता की जाता, आता जर आमचे तलाव आम्हाला दिले नाही, आता जर आमचे घरकुल आम्हाला दिले नाही, आता जर आमचं शिक्षण आमच्या पोराचं दिलं नाही, तर लक्षात ठेवा यायला आपण यांच्या घरीच बसवूया, यायलाही बेरोजगार करूया. आणि यांना बेरोजगार करण्याची ताकद या सगळ्या आपल्या समुदायामध्ये आहे. अजून सांगतो तुम्हाला, भटक्या मुक्तांचा डिवोर समाज, लोहार समाज आणि जवळपास असलेले जे 5 समाज जरी एकत्र झालो ना, लक्षात ठेवा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या सर्व जिल्ह्यातले आमदार पडतात आणि या आपल्या ताकदीवर पडतात. आणि भंडारा गोंदिया तर उलटून पडतो आपण, चिंता करू नका. आणि आपल्या ताकदीवर आहे. आणि पण मात्र आपल्याला देत असताना आपल्या घरी येत नाही. आले भाषणामध्ये मी तर त्याचा नातू आहे म्हणते मच्छीमारवाल्याचा. आणि नातू काय करतो, तिथं गेल्यावर काहीच करत नाही. अशी परिस्थिती आपली आहे. मी तर तुमच्याच गावचा, तलाव माझ्याच गावात, आणि देता का, काहीच नाही. अशी परिस्थिती आपली आहे. आम्ही मागतो का, घरकुल मागतो, शिक्षण मागतो, आरोग्य मागतो, साधं काहीच मागत नाही हो आम्ही तुमच्याकडे. 1961चा पुराव्याची अट लागून ठेवली आहे. बच्चू कडू भाऊने सांगितलं की हे घ्यावं, पण गावात सरपंच आमचा नाही आहे ना, तो पुन्हा पाटलाचाच आहे. आणि तो सरपंच गावात संख्या 200 घर आमचे आणि सरपंच पाटलाचा. घ्या बोलून. ते ताकद आपल्याला ठेवायची आहे. पुढचे सरपंच आपलेच असले पाहिजे, प्रत्येक गावात सरपंच आपला असला पाहिजे. भटक्या मुक्ताची ताकद आपली दाखवून दिल्या पाहिजे. आम्ही मराठापेक्षाही कमी नाही. मराठा पाठी सगळं सदन लागलेलं आहे. आमच्यासाठी सदन का नाही लागलं, विचार करावा लागेल. आम्ही ओबीसीची मोठी 52% लोकसंख्या आहोत. आम्हाला जर 11% आरक्षण भटक्या मुक्तांचं आहे म्हणजे 25% लोक आम्ही आहोत. हे आमचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि 25% लोक हे लोकसभा आणि विधानसभा पाडू शकते. पण आम्ही एकत्र नव्हतो. पण आता लक्षात घ्या, आम्ही एकत्र आलो. आणि आता सगळ्यांनी सावधान व्हा म्हणा, कारण पुढचं येणारं 24चं इलेक्शन हे मच्छीमारच यांना उलट पाण्यात बुडवेल. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आमची आता ताकद, आमची एकता, आमचे किती सोसायट्या असो, आमचे किती नेते असो, आता नेते कोणीच नाही, सर्व तुम्ही नेते आहात. हे इथं बसलं सगळे नेते, आणि सर्व नेत्यांनी उठायचं, म्हणजे तुम्ही उठायचं आहे. आता नेत्याच्या मागे उठण्याची गरज नाही. तुम्ही सगळे उठा, रस्त्यावर या आणि आपण आता आंदोलन करू. हे फक्त ट्रायल पिक्चर आहे मला सांगून द्या संसदेमध्ये. हे ट्रायल आहे. 2025चा जर मोर्चाचा वेळ आला, 24 मध्ये जर आमची मोर्चाची वेळ आली तर लक्षात ठेवा की हे ग्राउंड झाशी आणि भुतळ्यापर्यंत भरलेलं दिसेल. पोरा बाळासोबत आम्ही येऊ. लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आता आपण. म्हणून आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. उद्यापासनं इथून गेल्यावर आमचे जे सन्माननीय नेते आहे, युवक नेते आहे, युवा कार्यकर्ते आहे, यांना मी आग्रहपूर्वक विनंती करतो, अरे उद्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत गाठा. आणि या ग्रामपंचायतीवर बोला, आता हे सगळे आम्हाला द्या. अरे पेशाचा अधिकार आमचा आहे. आम्ही भटक्यात जमाती आहोत.
आणि जमाती म्हणजे आदिवासी आहोत आणि आदिवासी असल्यामुळे आमचा त्या पेसा कायद्यावर अधिकार आहे. असं कसं तुम्ही आहे म्हणत? आमचे पेशावर अधिकार आहे आणि पेसा कायद्यामध्ये आम्ही बसतो. असं कसं बसत नाही हे सुद्धा आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे आपण पेसे आपण सोडून घेऊ.